नमस्कार, मी रामेश्वर जामगे राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपल्यासोबत नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर साहेब आहेत। कालच त्यांची महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत बैठक झाली, चर्चा झाली आणि पावडेवाडीच्या पाणी प्रश्नासंदर्भात त्यांनी साधक-बाधक चर्चा केली। त्या चर्चेअंती नेमका निर्णय काय झाला आणि त्या चर्चेतून पावडेवाडीच्या नागरिकांना पाणी मिळणार का आणि यावर काय उपाययोजना करण्यात आल्या या त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर नमस्कार। सुरुवातीला सर, तुम्ही आयुक्तांसोबत काल चर्चा केली, या चर्चेमध्ये नेमका कोणता मार्ग काढण्यात आला? काल नांदेड शहरामध्ये मागच्या महिन्यामध्ये कोटीतीत येथे जे पाणी पुरवठा शहराला पुरवठा होतो, तिथून सप्लाय होतो आणि नांदेड शहराला पाणी दिले जाते, तो अचानक मागच्या वादळ वाऱ्यामुळं बिघाड झाल्यामुळं जे तांत्रिक पाईप मोठमोठे, तर त्या पाईपामध्ये जाम झाल्यामुळं पूर्ण पाईप चिरफाड झाली पाईपाची मोठमोठ्या। मी अक्षरशः ते मशनी जसं भूकंप होतो तसा एकदम अचानक सगळ्या मशनी आजूबाजूला पडल्या। मी अक्षरशः पाहिलेलं आहे त्या कोटीतीत तिथे, आणि त्याच्यामुळं तांत्रिक बिघाड झाल्यामुळं नांदेड शहराचा पाणी पुरवठा मधल्या काळामध्ये बंद झाला होता। आणि त्याच्यानंतर स्वतः अधिकारी, सर्व प्रशासन, महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त, सर्व मुख्य अधिकारी त्यांनी स्वतः उभं टाकून, मी सुद्धा तिथं उभं टाकून जे एजन्सीला काम दिलं होतं पाईपाचं मेंटेनन्सचं, त्या एजन्सी काम पूर्ण करून माझ्या मतानं 5-6 दिवस त्याला काम करण्यासाठी लागले, 8-10 दिवस। आणि नांदेड शहराला पाणी पुरवठा सुरळीत नसल्यामुळं मी सुद्धा स्वतःचे 25 टँकर लावून नांदेड शहराला पाणी पुरवठा दिला आणि पाण्यापासून लोकायला पाण्यापासून भासू दिलं नाही, पाणी कमी पडू दिलं नाही। आणि महापालिकेने सुद्धा थोडे टँकर लावले आणि असे आमचे दोघांची मिळून नांदेड उत्तरला पाणी दिलं, कमी पडू दिलं नाही। तसंच नंतर ते तांत्रिक सगळी व्यवस्थित झालं। त्याच्यानंतर पाईपलाईन शहराला पाणी पुरवठा व्यवस्थित सुरळीत झाला। नंतर आता जेव्हा पावडेवाडी या भागात ग्रामपंचायत मोठी आहे शहराजागी, आणि तसंच जे पाणी पुरवठा त्याचा चालू केलं नव्हता आणि त्याचे काही थोडं बिलं जे टॅक्स आहेत बाकी होते आणि जे नळपट्टी ते, तर त्या मी लगेच काल निवेदनाद्वारे आमचे सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच, पावडे कंपनी, सर्वजण सर्व सदस्य होते पावडे कंपनीचे, आम्ही सगळे जाऊन स्वतः आयुक्त साहेब नव्हते, आयुक्त साहेब मुंबईला काही अडचणीमुळं बैठक होती मुंबईला, तसंच मग उपायुक्त होते, त्याला सांगून आम्हाला पाणी पावडेवाडीला जे सप्लाय पहिलेपासून आहे त्याच्याकडून पहिलेच ॲग्रीमेंट केलेलं आहे पावडेवाडीने महापालिकेकडं, आणि त्या काही अडचणीमुळं पाणी जे पुरवठा बंद केला होता। तर काल लगेच मी जेव्हा प्रचारला मुंबईला होतो, आणि पक्षाचं काम आहे, पक्षाचं काम करावं लागते, लोक विरोधाले बोंबलत राहतात, काही नाही, बोंबलं त्याचं काम आहे। तर आम्ही जे मागच्या महिन्यामध्ये एवढं पाणी शहराला कमी पडलेलं आहे माझ्या मतदारसंघाला, तेव्हाही बोंबले लोक, त्याला काही विषय नाही। मात्र आपल्याला जनतेला पाणी देणं जरुरी आहे। उन्हाळा दिवस आहे, आज एवढं मोठं तापमान 45 तापमान 43 तापमान आहे, आणि नांदेड आता एवढं पाणी लागते भरपूर उन्हाळ्यामुळं, तर थोडं जनतेने बी व्यवस्थित वापर करावा त्या पाण्याचा, ही विनंती करतो। आणि जे पावडेवाडीचं काल निवेदन दिलं कमिशनरला, उपायुक्ताला, की पाणी यायचं सुरळीत करून देण्यात यावी, आणि आता सध्या उन्हाळा दिवस आहे आणि पाण्याची आजकाल आवश्यकता आहे, त्याच्यामुळं यासाठी मी निवेदन स्वतः जाऊन चर्चा करून त्याच्याशी लगेच तात्काळ आता 2 दिवसात त्याचं काहीतरी वालचं काम चालू आहे, जे पूर्णा रोडला काम चालू आहे, तिथं वालचा प्रश्न आहे, त्याच्यामुळं पाणी सोडलं नाही। आज उद्या पाणी सोडणार आहेत, पाणी पुरवठा पावडेवाडी या परिसराला ग्रामपंचायत याला पाणी पुरवठा करणार आहेत, आणि सर्व सदस्यांनीसुद्धा म्हणले की आम्ही पैसे जे पानपट्टी आहे ते आम्ही 100% महापालिकेला सहकार्य करू,
त्याने बी शब्द दिला आणि मी बी सांगितलं तात्काळ आता पाणी उन्हाळ्याचे दिवसात चालू करा आणि ते आम्हाला शब्द दिला आहे 2 दिवसात आज उद्या ते वॉलचं काम झालं की तात्काळ ते काम सुरळीत होईल. सर, हा जो पाणी पुरवठा बंद होता तो पाणी पुरवठा नेमका कोटतीर्थ येथील पाईपलाईन खंडित झाल्यामुळे बंद होता का कर टॅक्स वगैरे भरला नाही त्यामुळे बंद होता? नाही, तसं काही नाही. कोटीतीच्या तांत्रिक बिघाडामुळे नियोजन सगळं फिस्कल महापालिकेचं जे नियोजन असते टप्प्याटप्प्याने एरिया वाईज पाणी द्यायचं त्याचं नियोजन थोडं नियोजित होजोतोवर 8-10 दिवस लागतात. त्याच्यामुळे पाणी पुरवठा थोडं लेट झालं तरी त्यानं आम्हाला ते बी सांगितलं. आम्ही काय याच्यामुळं काय म्हणजे पुरवठा हे केलं नाही, म्हणजे बंद केलं नाही की अडचण होती. व्यवस्थित सुरळीत कमिशनर साहेबाला मी फोनवर बोललो आणि त्यावेळेस कमिशनर साहेबी त्याच्याशीच म्हणले. आता महापालिके पावडेवाडीच्या सर्व सरपंच आणि सदस्यांनी स्वतःहून आम्ही तुम्हाला सहकार्य करू आणि 100 असं सांगितलं. आणि मी सुद्धा सांगितलं की मी सुद्धा मुख्यमंत्री साहेबाला सांगून या टॅक्सचं नियोजन आहे काय कसं लावायचं काय नाही ते मी पुढे लावणारच आहे, त्याची काय अडचण नाही. मग लोकांना सध्याच्याला पाणी द्या असं सांगितलेलं आहे. तात्काळ पाणी सुरळीत चालू करून देतील. 2 दिवसात वालचं काम चालू झालं की पाणी सुरळीत चालू होऊन जाईल पावडेवाडी ग्रामपंचायतला. जी काही चर्चा झाली होती त्या चर्चांती निर्णय झाला की 2 दिवसामध्ये पावडेवाडीच्या ग्रामस्थांना पाणी सुरळीत होईल. 2 दिवस लेट झाले. काही अडचणीमुळे 2 दिवस लेट झालं तर पावडेवाडीच्या नागरिकांना येणाऱ्या 2 दिवसामध्ये पाणी सुरळीत होईल अशा आज आणि उद्या अशी चर्चा त्यांच्यामध्ये झाली. आपल्यासोबत होते उत्तर नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर साहेब, त्यांच्याशी आपण आता चर्चा केली. रामेश्वर जामगे, राजमुद्रा न्यूज लाईव्ह, नांदेड.